रस्ता द्या. चला चला या पुढे या. अतिशय आनंदामध्ये आपल्या ग्रामामध्ये येणार रथोत्सवाचा सोहळा सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने कोराळे नगरीमध्ये सनई चौकड्याच्या दुंडुळामध्ये हा पार पडणार आहे. दशरथ दादा कुठे असेल त्याने 10 रुपये यायचा आहे. ते दिवसभरामध्ये दशरथ दादा जवळ यायचा आहे आणि हलगी चला शिडी घ्या. सर शिडी बाजूला घ्या. शिडी बाजूला घेऊया. चला काय दादा आले आरती चालू करा. सरपंच माहिती आहे तिकडे तिकडे एक माहिती आहे भूमिजन होते. चला माहिती आहे नाही. चला फोटो सेशन झालं असेल तर चला या. माहिती पुढे जरा पुढे माहिती वायर केले पुढे या. जरा पुढे या. लोकांची वायर केले पुढे या. दादा बंधूंना विनंती आहे मंदिराजवळ या. काढून ठेवतील नको. चला सरपंच या गावचे प्रथम नागरिक सरपंच ट्रस्टचे अध्यक्ष त्याचप्रमाणे झाले सगळे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष यात्रा कमिटीचे अध्यक्ष सोसायटी चेअरमन यापुढे बर सोसायटी चेअरमन आले की या सगळे तुम्हाला बर सदस्य यात्रा कमिटीचे गणेश पुढे या. आपल्या रथ उत्सवाला पुढे भेट देण्यासाठी आलेले श्रीयुत नंदकुमार मोरे दादा यांनी समोर यायचं आहे. पुढे यायचं आहे. हे पहा सन्माननीय ठरलेले अधिकारी वर्ग अजूनही वेळेत उपस्थित नाही. आपण आपल्या यात्रेचा प्रारंभ करतोय. 2च मिनिटांमध्ये उपस्थित आपल्या ज्येष्ठ सदस्यांच्या वतीनं देवस्थान थांबा जरा बरं टाकायला वाढवून झालेले. चला पुढा
बाप्पा यांचा आगमन या ठिकाणी झालंय. त्यांना देवस्थानच्या प्रमुखांच्या वतीनं शाल आणि श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. उपाध्यक्ष आत्माराम शेठजी पुढे या. आपल्या शुभाश्री नंदकुमार मोरे दादा यांचा सन्मान होतोय. हा, 1 मिनिट. एका उपाध्यक्ष साहेब पुढे या. खरंच जास्त तुमचा वेळ झालेला आहे, पुन्हा वेळ घेत नाही. धन्यवाद. त्यानंतर तलाठी अण्णासाहेब पुढे या. तलाठी अण्णासाहेब ग्रामसेवक, ग्राम विस्तार अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, त्याचप्रमाणे निमसोड गावचे तलाठी अण्णासाहेब या ठिकाणी आलेले, त्यांनी समोर यायचं आहे. झालेलं आहे. येरळा न्यूज चॅनल आणि येरळा दर्शन आपल्या खटाव तालुक्यातील परखड बातम्या देणारे हे साप्ताहिक संपादक श्री धनंजय क्षीरसागर ठीक आहे. आपल्या या रथोत्सवाची बातमी 3 दिवसापूर्वी त्यांनी दिलेले रथोत्सव आणि पूर्ण यात्रा संपल्यानंतर बातम्या दादा हवलदार आबा आबा या पुढे. चला आरती घ्यायची, अजून आरती. आरती घ्यायच्या, आरती अजून पुढे आबा पुढे याच्यातच वेळ घालू नका. आरती घ्यायची, स्पीड न करा. दादा तलाठी म्हणून सेवेत रुजू झालेत आणि सोडून जाऊ त्याला. आरती घ्या, याच्यानंतर आरती घ्या. चला आरती घ्या. हा अश्विनी साईड घ्या. आरती घ्या. चला आरती लावतो. आरती वेळ झालाय. आरती घ्या, आरती घ्या. चला पुढे थांबा, आरती होणार आहे, आरती होणार आहे. गणेश आरती होणार आहे. त्यानंतर मग काय असेल, आरती होणार आहे. तर या ठिकाणी देवस्थान ट्रस्टचे सचिव त्यांचा सन्मान करतात. सर्वांगी सुंदर जय देव जय देव जय मंगल मूर्ती कामनापूर्ती जय देव गौरी कुमरा चंदनाची ओटी चरणी राधर्या जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय पीतांबर परिवर वंदना सरळ तोंड वक्र तुंड श्रीनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पाभावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव काळा ब्रह्मांडे माळा विश्वकंठे काळा त्रिनेत्री गळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून या जर निर्मळ वाहे जुजुळा जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा कर्पूर गौरा भवानी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा विभूतीचे उदळण शिशकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेलाळा जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा मंथन पाहिलेले त्या माझी औषित हळहळता उठले केतवा आसुरपण प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा व्याघ्रंबर मणिवरधर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीजवाचे उच्चारी प्रभूती रामदास हंकरी जय देव जय शिवशंकरा आरती उवाल गौरा जय
देव जय देव युगे 28 फेब्रुवारी रामांगे रमाय विष्णुवा ललिकाचे बेटी परब्रह्मा रेगा धरणी माहे भीमा जरी जग जय देव जय पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा राईचा वल्लभा पावे जुवलगा जय देव तुळशी माळा कर देव निकटी काटे पितांबर कस्तुर ललाटी देव सुराडर नियत बेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे जुवलगा जय देव नंद्यावे मरुषक्ष पाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राही रमाबाई राणी सकळा भुवाई तुळाचा मृगवा सावळा जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभा पावे जुवलगा जय देव वाळवाराच्या पूर्णा येती चंद्रभागेमध्ये सोडून या देती सीतापादा का वैष्णव नाचती पंढरीचा महिमा नावा केती जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुवलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जयती चंद्रभागे माझी शाला जे करती दर्शन हे रामात्रे दया होय मुक्ती केशवासी नमदेव भावे वाळती जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुवलगा जय देव सत्राणे उड्डाणे अंकार वरणी भूमंड सिंधू गगनी गडालय ब्रह्मांड दाके त्रिभुवनी सुरवर्णी शाचर त्या झाल्या पळणी जय देवा जय श्री हनुमंता तुमचेरी प्रसादे नाभी सुसंता जय देव तुमली पाताळे युगिला परिशब्द करकरला धरणी धर्मानी राखेल गडालेले पर्वत उडगण उंचेल रामी राम दासा जगदीचा बोध जय देवा जय श्री हनुमंता तुमचेरी प्रसादे नाभी सुसंता जय देव वदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रमे अलिंगन आनंद पूजन भावे वाळीन मने नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा उजात्मना वा प्रकृतिस्व करोमि यत्तं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदरं वासुदेव हरि श्रीराम माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सदानंदाचा एरकोट हॅलो सर्व देणगीदारांना विनंती आहे नोटाना स्टॅम्पल करू नका त्याचप्रमाणे ज्यांना ऑनलाईन देणगी द्यायची आहे त्या रथाच्या डाव्या बाजूला स्कॅनर आहे त्या स्कॅनरवरून आपली देणगी देऊ शकता सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे भाविक यांना विनंती आहे रथ उत्सव आता सुरू होतोय आपला रथासाठी आपली रथ सेवा झाली पाहिजे रथ आणि पालखीला प्रत्येकाने खांदा द्यायचा आहे पूर्ण दिवसभर आपण या रथ सोहळ्यामध्ये हजर राहायचंय या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या आराध्य दैवताच्या रथपूजनाच्या निमित्तानं निमसोडगणाचे नेते सन्माननीय संदीप दादा मांडवे उर्फ पिंटू पैलवान हेही या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं शुभागमन झालंय त्यांचाही सन्मान समस्त ग्रामस्थ यात्रा कमिटी आणि देवस्थान ट्रस्टच्या वतीनं शाल आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी होईल शिदवांना किंवा आबा या कुणी दोघांपैकी कोणाला बर ठीक आहे गणेश शिंदे मळा यांच्या वतीनं शाल आणि श्रीफळ गेले देऊन त्यांचा सन्मान होतोय शाल घे हे घ्या दिली अजून पुढच्या नियोजनातून तेवढं होऊ द्या हॅलो आज आपल्या गावचा रथोत्सव आता सुरू होत आहे थोड्या वेळात तरी समजाने आपल्या रथ सोहळ्यासाठी समजाने रथाबरोबर येऊन सर्वांनी सहकार्य करावे तसेच भरपूर हाताने देणगी देऊन रथासाठी देवासाठी सहकार्य करून गावचं नाव चांगलं आपल्या भागात उज्ज्वल करावं नवसाला पावणारा आपला एक खंडेराय आहे
तरी त्यामुळे त्याच्यासाठी आपण बाकी काही आपलं देवासाठी काय दान दिलं तरी चालतंय किंवा मागणी माहिती चालते तरी सुद्धा यासाठी समजेने आपलं येऊन एकोप्यानं न काय बाकी करता पण पद्धतशीर आपल्या लोक चालू केलंय त्याला जरा हे करायला लागतंय लवकर आहे लवकर आहे त्यामुळे गडबड याला उशीर झाला. 5-25 आता पुढे गाडीत लावणार. शिवाय लवकर आहे तरी समजेने सहकार्य करून गाडीचं मदत setup करावी. लावणार ना. ठीक आहे, धन्यवाद तात्या. यानंतर संदीप मांडवे 2च मिनिटात शुभेच्छा देत आहेत. त्याच्या पुढं आजच्या आपल्या मोराळे गावच्या खंडेरायाच्या रथोत्सवाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व ग्रामस्थ सर्व परिसरातील भक्तांचं मनापासून हार्दिक स्वागत करत असताना आज याच्या दिवशी संपूर्ण भारतभरातून जे काय आपल्या गावातील ग्रामस्थ उद्योगधंद्यानिमित्त बाहेर परगावे असतात ते यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे येत असतात. खर तर खंडेरायानं आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम एक चांगल्या पद्धतीचा आशीर्वाद द्यावा अशी खंडोबाच्या चरणी प्रार्थना करून आपल्या सर्वांना या खंडोबा यात्रेच्या निमित्तानं मनापासून हार्दिक शुभेच्छा देत असताना आपण सर्वजण संपूर्ण गावातून परिसरातून उपस्थित असलेल्या सर्वांचं मनापासून मी हार्दिक स्वागत करतो. इथं मला देवस्थान मोराळे यात्रा कमिटी मोराळे यांनी माझा मान सन्मान केला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं मी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. खर तर सर्व परिसरातील सर्व ग्रामस्थ सर्व पत्रकार बंधू अगदी कडेगाव पासून संजय यादव लाईव्ह मध्ये आमचे सातेवाडीचे पत्रकार महामुने आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना मनापासून धनंजयराव क्षीरसागर आहेत आपल्या सर्वांना पुनश्च एकदा खंडोबाच्या यात्रेनिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद दादा, आपण आलात आपल्या मनापासून आभार. या निमित्तानं एक विनंती आहे सगळ्यांना, सुकाणूसाठी नेहमीची जी माणसं आहेत त्याच्याबरोबर आणखी ज्यांना काम करायचं आहे त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं. चला घ्या चालू हॅलो 1 मिनिट इकडे लक्ष द्या. दरवर्षीप्रमाणे भाविक भक्त सड हाताने मदत करतात. दरवर्षी आपल्या यात्रेची परंपरा आहे. दरवर्षी प्रत्येक वर्षी आपल्या रथाच्या रकमेत वाढ होत जाते. त्याचं शिंदे एकमेव कारण असं आहे शिंदे यांच्याकडून एक सगळ्या हाताने मदत करतात. त्यात भारतभर विखरलेल्या सगळ्या लोकांचं भरपूर योगदान आहे. त्यामध्ये सुरुवातीची रथावरती वर्गणी गावचे प्रथम नागरिक सरपंच माजी सरपंच जयसिंग ज्ञानोश शिंदे त्यांचे चिरंजीव सरपंच संदीप जयसिंग शिंदे संतोष जयसिंग शिंदे यांच्यातर्फे खंडोबा चरणी 11,101 रुपये अर्पण सदानंदाचा 1 कोट. त्याचबरोबर आपल्या गावचे श्रद्धास्थान कैलासवासी जालिंदर शेठ शिंदे दादा यांचे चिरंजीव श्रीयुत कन्हैया शेठ जालिंदर शिंदे कोयमुत्रवाले जेवेद सेन यांच्यातर्फे खंडोबा चरणी 19,555 रुपये अर्पण सदानंदाचा श्री महादेव कृष्णाजी शिंदे श्री महादेव कृष्णाजी शिंदे शिंदेबळा यांच्याकडून खंडोबा चरणी 7,001 रुपयाचं तोरण अर्पण सदानंदाचा. पैशावरती नंदकुमारजी मोरे दादा यांच्या वतीनं या खंडोबा चरणी 2,001 रुपयाचं तोरण अर्पण. कैलासवासी अर्जुन यशवंत माने कैलासवासी अर्जुन यशवंत माने यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव श्री आनंद अर्जुन माने यांच्याकडून खंडोबा चरणी 11,000 रुपयाचं तोरण अर्पण सदानंदाचा. श्री नंदकुमार दादा मोरे नंदकुमार दादा मोरे यांच्याकडून श्रीच्या चरणी 2,001 रुपया सदानंदाचा 1 बोडगे. जयसिंग बाबू गोलप यांच्याकडे खंडोबा चरणी 1,001 रुपयाचं तोरण अर्पण पैसे घ्यावरती पैसे घ्यावरती. या यात्रेच्या निमित्तानं देवस्थान ट्रस्टचे माजी चेअरमन कैलासवासी जालिंदर शेठ शिंदे दादा यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव कन्हैया शेठ जालिंदर शिंदे यांच्या वतीनं
19,555 रुपयाची देणगी खंडोबा चरणी अर्पण करण्यात आलेली आहे. या निमित्तानं सरपंच मोराळे यांच्या वतीनं 18,311 रुपयाचं तोरण खंडोबा चरणी अर्पण. मांडवे संदीपराव मांडवे यांच्या वतीनं आपल्या या आराध्य दैवतासाठी 5,001 रुपयाची देणगी अर्पण. उंटीवाले उंटीसाठी दोघे जण या उंटीसाठी आहेत का? ज्या नवीन तरुणांना सुकानासाठी काम करायचं आहे, जालेंदर भाऊ रामभाऊ आहेत, आपल्या मळ्यातले ज्योतिराम भाऊ आहेत, पण आणखी नवीन कुणाला असेल तरी या पुढं. पुढे आरतीत घ्यायचं कर हरी हार थोडं वरती वर थोडं थोडं नाही खाली सोडा थोडं खाली थोडं खाली सोडा. हा बस बस असू दे आता माग एवढं. चला उंटीवाले या आहेत का उंटी? शंकर या सगळे जागेवर चला. शंकर उटीवाली या. उटी काढणारे दोन नेहमीचेच असतात. चला चला एवढं चला चला जागेवर. सर्वांना नम्रता विनंती आहे, कृपया सर्वांनी वसंत बाबूराव शिंदे गुरुजी यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव शिवाजीराव वसंत शिंदे यांच्या वतीनं खंडोबा चरणी 2,501 रुपये आणि 5 नारळाचं तोरण अर्पण. सदानंदाचा एक गुडघे. थांबा 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 रशी बाहेर घ्या थोडी रशी बाहेर घ्या बाळू रशी बाहेर वाडा जरा इकडे त्या साईडला रशी वाडा. हा एवढं का इथं अडचण आहे जरा जपून जाऊ द्या पुढे अडचण आहे इथं. थोडे मागे घ्या दोन्ही साईडला मागे घ्या. थांबा 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 हो हो थांबा 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 म्हणजे थांबा म्हणतो या अहो थांबा म्हणतो या ते म्हणलं काय करायचं सांगा. हा हा उंटीवाले आहेत की आले विशेष करायची तिकडे आहे का उंटीवाला? तिकडे आहे उंटीवाला शेतकर आहे इकडे तिकडे उंटीवाला बघा. थांबा जाऊ दे म्हणल्याशिवाय जाऊ देऊ नका. इथं काय पाय वगैरे कडे का तुम्ही ते बघू. थांबा या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिंदेमळा शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय भोंगाळे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देवस्थानच्या वतीनं श्रीफळ आणि शाल देऊन सन्मान होतोय. भोंगाळे सर आपलं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमासाठी निमसोडचे माजी सरपंच आदरणीय मोहनभाऊ देशमुख यांचं शुभागमन झालंय. त्यांचंही यात्रा कमिटीच्या वतीनं शाल आणि श्रीफळ देऊन व्यक्त कर. आमच्या ग्रामदेवराचं आगमन होत आहे. गावातील सर्व नागरिकांना एक नम्रतेची विनंती आहे, आपण या रथोत्सवामध्ये सामील व्हायचं आहे. त्याचबरोबर जे लोक हा रथोत्सवासाठी येऊ शकत नाही त्यांच्यासाठी भरतांच्या वतीनं मोहन भाऊंचा सन्मान होतोय. कोट्या यांच्यातर्फे धन्यवाद भाऊ. दिवसभर असं लाईव्हचं प्रक्षेपण होणार आहे युट्यूब वरती. तर जे रथोत्सवामध्ये सामील होणार आहेत त्यांच्यासाठी अतिशय हा एक वेगळा उपक्रम या वर्षीपासून आपण सुरू करत आहोत. त्यांचं सौजन्य आहे कृष्णा शेठ शिंदे कोट्याम. त्यांचं यात्रा कमिटीच्या तर्फे हार्दिक असं अभिनंदन. वायरमन सानप वायरमन आपणही पुढे सानप वायरमन आपला येतो जे सन्मान या ठिकाणी होतं. सानप वायरमन आणि लाईट बंद केली का त्याचा निरोप द्या. लाईट बंद केली ना हा चला कुठं काय करायचंय सानप वायरमन जायचं का पुढे यायचंय. चला उंट्या काढल्या का तिकडं कशाला गेलाय चितळीला? हे गोडगे सदानंदाचा जय बागेश्वर सदानंदाचा जय बागेश्वर. काय हो सर एवढं माहिती बिती घेत याचं सर. हा हॅलो बरोबर घ्या. उटीला आबा वर जाऊ. आबा बांधव आणि आमच्या गावामध्ये माझे सभापती पंचायत समिती सकाळी यांचाही शुभागमन झालंय. यानंतर पुढे देण्यासाठी
एवढं सोनं म्हणतो आपण त्या भंडार भवानीची उधळण होते. कैलासवासी दशरथ शामराव बांधव जे भारतभर विखुरलेले आहेत ते काही व्यवसायाच्या निमित्तानं असतील किंवा अन्य व्यवसायाच्या निमित्तानं असतील ते या ठिकाणी आवर्जून आज उपस्थित झालेले आहेत. आपणा सर्वांचं देवस्थान ट्रस्ट आणि यात्रा कमिटीच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. एक दोन झालं चला असं एक एक म्हटल्यावर 5 इथंच वाजतील. चला पुढे हो थांबा हो हो थांबा चला चला निघाले सदानंदाचा या ठिकाणी युटीसाठी 1,000 पाठवायचं. कैलासवासी निवृत्ती बळवंत शिंदे व कैलासवासी आंबोबाई निवृत्ती शिंदे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू किरण धनाजी शिंदे आणि अनिल धनाजी शिंदे यांचे करून श्रीच्या चरणी 4,101 रुपये आणि 5 नारळाचं तोरण अर्पण. कैलासवासी निवृत्ती बळवंत शिंदे चंद्रकांतकडे द्यायच्या नंतर व कैलासवासी अंबाबाई निवृत्ती शिंदे यांचे स्मरणार्थ त्यांचे नातू किरण दादाजी शिंदे व अनिल दादाजी शिंदे यांच्याकडे खंडोबाची यांनी 4,101 रुपयाचे तोरण अर्पण. सदानंदाचा चला जायचं का रुपये अर्पण. पवार रुपयाचे अर्पण. झालं का चला चला उठी काढली बघा उठी काढली हा चला एक थांबायचा पुढे बघा नवरत्नदारामधून चला मारुती शिंदे शिंदे आणि गुरुनाथ राजेंद्र बजरंग सूर्यवंशी शिंदे यांचे जावई यांच्या वतीनं सॉरी भाषे
हा खंडोबा पावसाला पावणाराचा हा खंडोबा निश्चितच असा आशीर्वाद देईल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोराळे ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असणारे सन्माननीय व्ही पाटील साहेब ग्रामपंचायत अधिकारी यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. बापूराव जावीर यांच्या वतीनं शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सन्मान होतोय. व्ही पाटील ग्रामपंचायत महसूल अधिकारी ग्रामपंचायत मोराळे यांचंही मनपूर्वक स्वागत. थांबा. चला उटी काढा या उठी काढा. हा उटी काढा काढली. चला चला जायचं का हा शिस्तीत रशी बाहेर घ्या रशी बाहेरच्या साईडला घ्या. गाड्या तिकडे माझ्या गाड्या बघा साईडला उठीला कोण ना उटीला या साईडला आले जाऊ द्या पुढे जाऊ द्या. जमीनच्या दारात जाऊ द्या. सचिवांच्या दारात जाऊ द्या. जाऊ द्या पुढे. चेअरमन थांबा. ओ थांबा. कृष्णा मारुती शिंदे मेजर आपले सर्वांचे आवडते दादा तर त्यांचे चिरंजीव श्री प्रमोद शेठ कृष्णा शिंदे चेन्नई हे श्री गणेश कृष्णा शिंदे आत्ताच चेअरमन झालेले मोरवळीच्या सेवेसाठी लिमिटेड मोरवळचे यांच्याकडे श्री चरणी 6,101 रुपयाचं तोरण अर्पण सदानंदाचा. खऱ्या अर्थानं या यात्रेमध्ये सक्रिय सहभाग असणारा गणेश यांच्या घराच्या पुढे पालखी आलेली आहे. सालाबाद प्रमाणे श्री मोठ्या प्रमाणामध्ये महादेव मारुती शिंदे यांच्याकडं 1,001 रुपये आणि 5 नाण्याचं तोरण खंडोबाचरणी अर्पण. तर 1,101 आणि 5 नाण्याचं तोरण अर्पण. शिंदे यांचे जावई संजय विष्णू निकम देवी किंडीकर यांच्या वतीनं पार्थ सौरभ शिंदे यांच्याकडून खंडोबाचरणी 2,251 रुपयाचं तोरण अर्पण. ए कुठे चला दारू द्या. या पुढे या ज्यांना दर्शन द्यायचं त्यांनी पुढे या. या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपण ज्यांना निमंत्रित केलेलं होतं ते वडूज पोलीस स्टेशनचे मायनी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय पाटील साहेब यांचं शुभागमन झालंय. त्यांच्या समेत खऱ्या अर्थानं या गावावरती प्रेम करणारे आमचे कारंडे नाना घराघरातला माणूस ज्यांना ओळखतो ते कारंडे नाना हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचाही सन्मान श्री महेंद्र भगवान शिंदे संदीप शिंदे यांच्या श्री वतीने महेंद्र भगवान शिंदे यांच्याकडून खंडोबाचरणी पुढे घ्या. 2,001 रुपयाचं तोरण अर्पण. पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी महेंद्र भगवान शिंदे यांच्यावरून 2,000 रुपये खंडोबाचरणी अर्पण. 5 नाण्याचं तोरण. त्याचबरोबर कारंडे नाना खरं तर मी मगाच म्हटलं घराघरातला माणूस ज्यांना नावानं ओळखतो ते कारंडे नाना हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान देवस्थान ट्रस्टचे सचिव आदरणीय MP शिंदे सर यांच्या शुभ हस्ते होतोय. नेहमीप्रमाणे या गावाला शांततेचा सल्ला देणारे हे पोलीस लक्ष्मण जाधव बडकेवाडीकर उपस्थित आहेत. यांच्याकडून 101 रुपये खंडोबाचरणी अर्पण पैशावरती. नाना आणखी कोण आले का कारंडे नाना आणखी कोण नाही? त्यांच्या समेत त्यांचे सहकारी आदरणीय काळे साहेब आपणही या ठिकाणी या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित आहोत. आपला एक सन्मान सागर यांच्या वतीनं होतोय. काळे साहेब भोसले काळे साहेबांच्या बरोबरीनं भोसले साहेबांना ते मायनी पोलीस स्टेशनचा नेहमी सहकार्य करणारा स्टाफ पूर्णतः आवर्जून आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. भोसले साहेब आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. बापूराव शिंदे मायनी पोलीस स्टेशनचे पोलीस हेही या निमित्तानं उपस्थित आहेत. आपला या रथ सोहळ्याच्या निमित्तानं मोराळे ग्रामवासीयांच्या वतीनं आवर्जून सन्मान केला जातोय. मनपूर्वक धन्यवाद. पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून स्वागत. 5,101 रुपयाचं तोरण अर्पण सदानंदाचं. आवाज सुनील आवाज किती झाला? सुनील कैलासवासी
ज्ञानू तुकाराम शिंदे यांचे स्मरणार्थ त्यांचे नातू विनोद नामदेव शिंदे आणि बाबासाहेब नामदेव शिंदे यांच्याकडून खंडोबाचरणी 5101 रुपयाचे तोरण अर्पण. यांचा सन्मान आहे. देवस्थान ट्रस्टचे यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी या निमित्तानं शाल श्रीफळ देऊन करतायत. द्या रे येणार. आजच्या या तरुण भारतच्या अंकामध्ये मला वाटतं आजच्या या कार्यक्रमाची बातमी जाहिरातीसह आलेली आहे. त्यामध्ये त्यांचं श्रेय आहे. त्यांचं मनापासून धन्यवाद. श्रीयोर प्रकाश भानुदास मोरे आटपाडी यप्पावाडी यांच्या वतीनं श्री चरणी 1101 रुपये आणि 5 नारळाचं तोरण श्री चरणी अर्पण. सदानंदाचा हे कोडगे त्यांना नारळ देखील पाहुण्यांना. शरद कृष्णराव शिंदे यांच्या वतीनं शरदाबा यांच्या वतीनं 2001 रुपयाचं तोरण श्री चरणी अर्पण. हा माती घ्या. जलवांना आणि भाऊ तुम्ही द्याच भांग बघायचंच नाही. नारळ द्या. नारळ ठेवा. कैलास वाशी सोपानराव बळवंत शिंदे काका देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष यांच्या स्मरणार्थ तसेच खऱ्या अर्थानं या रथ सोहळ्यासाठी या यात्रेच्यासाठी ज्याचं योगदान ज्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये होतं ते कैलासवासी प्रल्हाद शेठ शिंदे भाऊ यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव विद्यमान देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टी आदरणीय मनोज प्रल्हाद शेठ शिंदे कोयमतूरकर यांच्या वतीनं या रथ सोहळ्यासाठी 21,111 रुपये आणि 5 नारळाचं तोरण अर्पण. कैलासवासी सोपानराव बळवंत शिंदे काका देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष व कैलासवासी प्रल्हाद शेठ शिंदे भाऊ यांच्या स्मरणार्थ त्यांचे भाऊंचे चिरंजीव आणि देवस्थान ट्रस्टचे खजिनदार मनोज शेठ प्रल्हाद शिंदे यांच्या वतीनं 21,111 रुपयाचं तोरण श्रीचरणी अर्पण. एक गुडगी सचिन निकम सचिन रामचंद्र निकम यांच्या वतीनं 501 रुपये श्रीचरणी अर्पण. चला चला चला. आणखी एक सांगायचं राहून विजय पवार रडसरकर यांच्या वतीनं श्रीचरणी किती 101 रुपया अर्पण आणि 5 नारळाचं तोरण अर्पण. संजय माने तळेगावकर पाहुणे यांच्या वतीनं श्रीचरणी 601 रुपया अर्पण. हॅलो पालखीवाल्यांना सूचना आहे, ज्या मार्गाने रथ जाईल तिथेच पालखी जाईल. आतमध्ये कुठेही घेऊ नका. यात्रा कमिटीनं आणि देवस्थान ट्रस्टनं हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कुणी भक्तांना विनंती, कुणी आग्रह करू नका पालखी आमच्या घराजवळ आणण्याचा. जो रथ मार्ग आहे त्याच मार्गावरून पालखी जातील. श्री कैलासवासी जगन्नाथ कोंडास शिंदे पाटील यांचे चिरंजीव पैलवान सुरेश पाटील व पैलवान सागर पाटील डॉक्टर सागर पाटील श्रीचरणी 2,501 रुपया व 5 नारळ तोरण. सदानंदाचा एक गुडघे. केदार पांडुरंग काटकर वडजरकर यांच्या वतीनं 101 रुपयांची देणगी श्रीचरणी अर्पण. श्री किरण निंबाळकर मालेगाव कोरगे पालखी वाहक जरा बघा, पालखीला ज्यांना खंड लागले त्यांनी लक्ष द्या. पालख्या इकडं रिटर्न फिरवण्यापेक्षा मधल्या बोळातून जाऊ द्या आणि तिथे थांबा.
रस्त्याच्या जरा आतमध्ये थांबा. रथ इकडून येणार आहे पुन्हा, तिथं जाऊ शकतात. सुकाणूसाठी या, जरा सुकाणूसाठी या. उटी आणि सुकाणू महत्वाचा हा रथाचा जे गण आहे तो सुकाणू समितीकडे असतो. सुकाणू समितीसाठी या, सुकाणू वाहण्यासाठी आलेले आहेत. धन्यवाद. गणेश संजय यादव यांच्याकडून श्रीचरणी 101 रुपया. श्री आत्माराम गुंडा शिंदे यांच्याकडून श्रीचरणी 5 नारळ तोरण. दशरथ वायदंडे पालखी मधूनच तुमच्या पुढे जाऊ द्या. जगोबाच्या घरापाशी थांबायचं. उटी काढून मधून ओढू नका, उटी काढून ओढू नका फक्त. रथमार्ग येणार आहे, तुम्ही पुढे जावा. रथमार्ग घ्या जरा थोडा. सुकान हा ना चला. सुकानवर असतं, सुकानवर असतं. टाकलं सुकान असतं. हा हा वडा सुकान, वडा सुकान, वडा. काय होतंय? अहो दोरीला दान लावू नका. दोरीला मागं कोण नाही माग. हा चला बरं टाकला माग जाऊ द्या. त्याला पुन्हा दिलं थोडं पाठीमाग ओढू थोडं पाठीमाग. हा पाठीमाग टाकला. हो सुकानवाले सुकान मोदमत घ्या. रस्त्याच्या मोदमत घ्या सुकान. हा वडा वडा पुढे वडा जमाना सुकान वडा अजून. चला वडा जाऊ द्या. शिस्तीत जाऊ द्या. सुकान रस्त्याच्या मोदमत चिडाचिडी हो बस चला. चंद्रकांत रुसायला राहील. कैलासवासी इंदुमती शिवाजीराव वतीनं 5,555 रुपये ऑनलाईन. 5,555 रुपयाची देणगी श्रीचरणी अर्पण. ऑनलाईन ये कोडगे. हा हे बघा नाव नाही सांगितलं तरी काही देणगीदारांना विनंती आहे. पाठीमागे स्कॅनर आहे. स्कॅनरला देणग्या स्वीकारल्या जातात. त्या देणग्या तुझं दिल्या तरी चालतील. फक्त नाव पुढे सांगा. सर्वांच्या नावाचा उल्लेख दादासाहेब शिंदे माजी मुख्याध्यापक सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांच्याकडे केली जाते. आपण फक्त नाव सांगा म्हणजे सेवाला तो पुन्हा प्रश्न येणार नाही. उटी काढली का बघा. थांबा चला रस्त्याच्या पुढे साईडला चला. दुकानवाले जाऊ दे का. घ्या पुढे सुकान रस्त्याच्या मधोमध दारा म्हणजे बरोबर येते. गडबड ते सुकान बरं का. ताव शेवटपर्यंत बरं का बस आहे ना. इथून उतारा जरा शिस्तीत वरा. शिस्तीत वरा. सुकान फक्त रस्त्याच्या मधोमध दारा. रथ वळवायचा आहे. पाठीमागं माघारी देणार ठेवा. रथ वळवायचा इथं पुढे जाऊ द्या. पालखी आठवण का पालखी एकदम ब्रेक मारू नका. वरची कॉल पडते. उलटीच्या वर बरोबर का. जरा सामान वाढा. पालखी या नवसाला पावणाऱ्या खंडोबाच्या आशीर्वादानं
त्यांचा दुसरा चिरंजीव श्रीरंग जगन्नाथ शिंदे याला पुत्ररत्न प्राप्ती झाली. याच्या आनंदाच्या प्रीत्यर्थ आज पेढे वाटप करून या आपल्या स्त्रीच्या चरणी 30,501 रुपयाची देणगी त्यांच्याकडून बहाल करण्यात आलेली आहे. मनापासून धन्यवाद. कैलासवासी अक्काताई जगन्नाथ शिंदे यांचे पती जगन्नाथ तातोबा शिंदे जगू भाऊ या नावानं सर्वांना परिचित आहे. त्यांचे दोन्ही चिरंजीव दिगंबर आणि श्रीरंग यांच्या वतीनं स्त्रीच्या चरणी 30,501 रुपयाचं तोरण अर्पण. सदैव बाप्पा एक बडगे. बाहेर गावी व्यवसायाच्या निमित्तानं असणारे सर्व बांधव आज आवर्जून आपल्या या लाडक्या श्रींच्या व्रत सोहळ्याला उपस्थित झालेले आहेत. आपणा सर्वांचं मनापासून धन्यवाद. भंडारा गेला तोंडात. मला पेढा राहिला की डबल पेढा बघ. हे पहा, रथावरती असणाऱ्या सर्वांना चहापान अशोक शेठ शिंदे खरं तर परमार्थ जपणार कुटुंब शिदुदादा यांच्या कुटुंबाच्या वतीनं सालाबाद प्रमाणे या ठिकाणी तोंड गोड करण्याचा कार्यक्रम असतो आणि म्हणून आज पुन्हा चहाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. सर्वांसाठी फक्त सांडू नका वरनं खाली. श्रीयुत शिदाजी तातोबा शिंदे दादा शिदू दादा यांच्या वतीनं त्यांचे चिरंजीव अशोक शेठ काय हे चार राहिलाय बरं का. बरं मी खाली ओढला नाही. अशोक शेठ शिदाजी शिंदे आणि विजय शेठ शिदाजी शिंदे बागलकोट यांच्या वतीनं श्रींच्या चरणी 11,111 रुपये आणि 5 नारळाचं तोरण अर्पण. सदानंदाचा शिदाजी तातोबा शिंदे यांच्या वतीनं त्यांचे चिरंजीव अशोक शेठ आणि विजय शेठ यांच्या वतीनं 11,111 रुपयाची देणगी श्रीचरणी अर्पण. त्याचं नाव द्या माघारी. नारळ पुढा दुसराही घ्या की तुम्हाला माघारी. भाऊ आहे त्यांना नारळ दे की माघारी. दिला हा सागर दिला असो माझं लक्ष नव्हतं. धन्यवाद. अशोक शेठ चहापान झाले. अजून पुढे कोणाला द्यायचं का बघा. या पुढे या. नवसाला पावणाऱ्या या खंडेरायाच्या पूजनासाठी लाखो भाविक खर तर पाली या ठिकाणी जातात. पण तुम्हा सर्वांचं भाग्य थोर आपल्याच इथं हा खंडोबा आपलंच कुलदैवत आणि ग्रामदैवत म्हणून वास्तव्य करतोय आणि याच्याच साठी हा सर्व अट्टहास आज सकाळपासून आपण करतोय. सालाबाद प्रमाणे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पौष पौर्णिमेच्या दरम्यानची होणारी ही यात्रा उत्तरोत्तर वाढत जाते. हजारो भाविक या यात्रेच्या निमित्ताने. दादा कुठं सोड दादा येतं का. शुद्धादाला घ्या पहिलं. उद्या ऐकून घ्यावं लागेल. हा ऐकतं का. उद्या ऐकून घ्यावं लागेल. सकाळी 10 वाजता आतापर्यंत हा सोहळा पहिला सांगितलंय. ज्ञान भक्ती आणि श्रद्धा असणारा हा आमचा खंडोबा खंडेराया आज तुम्हा सर्वांच्या वराडी मंडळींच्या शुभाशीर्वादानं खरं तर देवाला आशीर्वाद देण्या इतपत आपण मोठं नक्कीच नाही, पण तरी सुद्धा अक्षदारूपी
वराडी मंडळी उधळण करतात, भंडार खोबऱ्याची उधळण करतात. चला एक मिनिट. आणि असा हा सोहळा मल्हारी म्हाळसाकांत यांचा सोहळा एक वेगळा आगळा असणारा आपला तुम्हाला सर्वांच्या दृष्टीनं सण असणारा हा सोहळा आज आवर्जून होतोय. आणि सर्वजण आपण चला एक मिनिट हो, हो. उतार आहे पुढं, उताराच्या दिशेनं आपल्याला माघारी यायचं, माघारी. हा माघारशीला जा, माघारशी वर जरा बरं काय तो उतार आहे, माघारशी वर जरा. माघारशीला जावा. पुढे थोडं शिस्तीत वळा पुढं. हा बघा उतारा येते. कुठ्या काढल्या. हा चला 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 वळा. मागं बघा, वळा. पाठीमागच्याने रशी वर जरा, पाठीमागच्याने रशी वर जरा, पुढच्याने थोडं शिस्तीत वळा. शिस्तीत वळा थोडं शिस्तीत. एक रशी वळा, एक रशी राहू द्या. शिस्तीत वळा, थोडं शिस्तीत. पाठीमागच्याने रशी वळून जरा. पण त्याला इथं गालबोट लागून याची काळजी आपण सर्वांनी घ्या. नाही इथून माघारी घ्यायचा, इथून माघारी रस्ता सोळा. शिवाना ना एकानं सांगा. हा इकडं घ्या. कुठं बघा. हा चला मग वळा. हा हा वळा. हा वळा. दुकानदार वगैरे दुकानदार वळा. हा जाऊ दे जाऊ दे. दाबा दुकान. हा वळा. रशी वळा इकडून, इकडून रशी वळा. 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 अजून पुढे नाही पुढे घ्या. नाही हो माघारी बोलत नाही, पुढे घ्या.
शिंदे यांच्या स्मरणार्थ श्री कालदास लक्ष्मण शिंदे यांच्याकडून श्रीचमी 12,101 रुपया 5 नावाचं धोरण. काय करूया चला दुकानवाले रस्त्याच्या मुलावर दुकान असतं तेव्हा एवढे रस्त्याच्या मुलावर दुकान करा. हा रस्सीवाला साईडला रस्सीवाला रस्सी साईडला वाला बोल. हा बा बा चला चला दूर चला चला रस्त्याच्या मुलावर दुकान करा. वरतीचा आवाज मुलावर रस्सी चला चला वरा तोडता करणार धुडता करणार. हा बरोबर तोड लागलाय वरा वरा पूर्वेला वरा चला दुकानवाले रस्त्याच्या साधी बॉटल घे बाई साधी बॉटल घे मागं कट कर